पांडू, काय झालं रे? छान लग्न लावायला गेला होतात, हिला रडायला काय झालं? इंदू बिंदू लई डांबरेट आहेत. जेव्हा तेव्हा आपल्या पुरीला सतवीत असतात. सत्यभामाच्याच लेकी त्या. सगळे गुण आईचेच घेतले असणार. अगं पण केलं तरी काय त्यांनी? माझे टकून ओढून घेत होत्या. ते काय म्हणून? म्हणे की आता आमच्या भावल्याशी लग्न लागलं, आता ही आमच्याच कडे राहणार. हेच तिचं सासर. पण मी नाही दिलं आपल्या टकूला. मी आपल्या टकूला घेऊन आले. घाला तिची समजूत. अगं किती वेळ सांगायचं, लग्न झाले की मुली. नको, कोणत्याही रीतींची मुळे आठवणच नको आता. उगीचच डोक्यावर जी तलवार टांगलेली आहे, कोसळल्याचाच भास होतो. उमय, मी सासरी नाही जाणार. माझ्या ठकूला पण नाही पाठवणार. तुला ठाऊक आहे ना, तुझ्या डोळ्यातील पाणी मी नाही पाहू शकत. मग तर याच डोळ्यात मोती का बरं? हे असं बोललो की मी हुरळून जाईन असं वाटलं का? अगं बोलशील तर तू मोकळी होशील ना. हे दुःख फक्त स्त्रीच्या वाट्यालाच का? हा प्रश्न तुला सुद्धा पडावा प्रिय. असं म्हणून तुम्ही उत्तर टाळू शकत नाही. सांगा ना, माहेर सोडून सासरी जाणं फक्त आमच्याच नशिबात का? हा, जगरहाटी. मग जगरहाटी निर्माण कशी झाली आणि का? सोपं आहे. मी तुला एक प्रश्न विचारतो. झालं, काही झालं की मलाच कोड्यात टाकायचं आणि माझ्या शब्दात उत्तर द्यायला लावायचं.